सोपं होतं का? समजा पत्नीलाही शिकवलं, पत्नीला शिकवल्यानंतर त्या ठिकाणी मुलींना शिकवायला जायचंय, इतकं सोपं आहे का? अजिबात नाही. तर त्यावेळेला त्या जात असताना समाज त्या ठिकाणी शेण अंगावरती फेकत होता, शिव्या खात त्या ठिकाणी सावित्रीबाईंना त्या ठिकाणी शाळेपर्यंत जावं लागायचं. म्हणजे एवढ्या हालापेष्टांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी, मला वाटतं की जर कदाचित सावित्रीबाई फुले, महात्मा फुले कदाचित जर नसते जन्माला आले तर मला वाटतं की आज तुम्ही या समोर सुद्धा बसलेल्या नसता कदाचित. त्यानंतर आपण जर त्यांचं कार्य बघितलं तर या गोष्टी आपल्याला लक्षात येईल. मला एक असं वाटतं की आज सुद्धा आपल्याला जो काही अधिकार आपल्याला मिळालेला आहे, जर आपण विचार केला, मला वाटतं की भारताला राज्यघटना 1950 ला लागू झाली, 1947 ला आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. जर थोडंसं आपण ध्यानात घेतलं तर सर्वप्रथम आपल्याला दोन भागात आपल्याला विभागलेलं आहे. तर ते दोन भाग कोणते? ते एक शहरी आणि ग्रामीण. तर ग्रामीणचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम आपले असते ग्रामपंचायत. ग्रामपंचायत नंतर वरिष्ठ स्तर असतो तुमचा पंचायत समिती, पंचायत समितीनंतर काय असतो तुमचा जिल्हा परिषद. अशी रचना त्या ठिकाणी केलेली. त्याच्यानंतर जर आपण पुढे विचार केला तर भारताची जी काही संसद आहे तर त्या संसदेमध्ये आपण विचार करतोय की लोकसभा आणि राज्यसभा. त्यानंतर आपण राज्यात आलो तर राज्यात आपण विधानसभा आणि विधान परिषद. आपल्याला एकूण किती वेळेला मतदान करायचंय? किती वर्षात किती वेळेला मतदान करायचंय? मला वाटतं की आपल्याला मतदान 5 वर्षातून एकदा करायचंय. कुठे कुठे करायचंय ते सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचं एकाच वेळेला होतं. त्याच्यानंतर विधानसभेचं मतदान असतं आणि त्यानंतर तुमचं लोकसभेचं म्हणजे खासदारकीची त्या ठिकाणी निवडणूक असते, त्यावेळेला आपल्याला मतदान करायचंय. आणि बऱ्याच वेळेला दीपक भाऊंनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरुण भाऊंनी सांगितलं, सन्माननीय आपले ग्रामसेवक साहेब आहे यांनी सर्वांनी सांगितलं, सुनीताताईंनी त्या पथनाट्याच्या एक पात्रे जो काही प्रयोग आहे त्याच्या मार्फत सांगितलं की आपल्या सर्वांची मतदानासाठी गरज काय. जर एखाद्या पक्षाला त्या ठिकाणी जो काही पक्ष असेल त्याला मान्यता म्हणून त्याला टिकायचं असेल किंवा त्याला प्रादेशिक पक्ष असतो त्याला जर कधी संपूर्ण भारतात जर त्याला पक्ष व्हायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपलं जे काही मत आहे ते त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं. मला एक असं वाटतं की जर एखादा उमेदवार त्या ठिकाणी जर उभा आहे निवडणुकीला, त्याला जर 1/6 म्हणजे 1/6 जर मतदान घेतलं तर कदाचित त्याचं डिपॉझिट वाचतं. आणि आत्ताच मला वाटतं की उदाहरण देत असताना जर अरुण भाऊंनी सांगितलं की 10 मतदार आहे समजा आणि त्याच्यापैकी जर 5 मतदारांनी मतदान केलं आणि त्याच्यापैकी ज्याला 3 पडले तो निवडून येतो, परंतु ज्याला 2 मतं पडली त्याला खूप काही करायचंय परंतु तो निवडून येऊ शकत नाही. याचं कारण काय? तर जी काही जनता घरी बसलेली असते त्यांच्यामुळे त्याच्या जे काही आहे त्याच्या मताला किंमत राहत नाही आणि त्याच्यामुळे तो निवडून येऊ शकत नाही. त्याला असणारे जे काही विचार आहेत, ज्याला असणाऱ्या ज्या काही योजना आहेत तो आपल्या समोर घेऊन येऊ शकत नाही. म्हणूनच मला एक असं वाटतं की जर आपण विचार केला तर मतदान जो काही आहे तो आपला हक्क पण आहे, आपलं कर्तव्य पण आहे आणि अधिकार पण आहे. तर आपण बऱ्याच वेळेला जर आपण बघितलं तर एका मताने सुद्धा त्या ठिकाणी खूप काही होऊ शकतं, एका मताने सुद्धा सरकार त्या ठिकाणी पडू शकतं, इतकं आपल्या एका मताला किंमत आहे. आणि कदाचित जर आपण एखाद्या म्हणजे असं वाटतं की बघा आता की जर एखाद्या ठिकाणी एखादी निर्णायक भूमिका घ्यायची तर त्यावेळेला जे काही मत आहे म्हणजे लोकशाहीचा जर विचार केला आपण तर या लोकशाहीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी किंमत असते. मी कायम एक गोष्ट म्हणत असतो की एखाद्या वेळेला समजा आपल्याला जी काही पाण्याची समस्या आहे त्याच्यावरती आपण येऊ की पाण्याची समस्या जर आपण मांडली, आपल्याला जर जास्त संख्येने टँकर पाहिजे असतील आणि समजा टँकर आणण्यासाठी किंवा टँकर मागण्यासाठी कदाचित समजा सरपंच साहेब आणि आपले उपसरपंच साहेब बापू हे दोघच गेले तर लवकर टँकर मिळेल का? नाही मिळणार. पण ते दोघं त्या ठिकाणी गेले, तिथे ओरडले आणि मला वाटतं की आपण त्यांच्या मागे क्रुझर करून जर गेलो तर मला वाटतं की 4 टँकरची जी काही संख्या आहे ती 8 झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे इतकं महत्व त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये ज्या बहुमताला असतं. म्हणूनच ही आलेली आपली एक संधी, या संधीचं सोनं करण्यासाठी आणि मला वाटतं की ज्या काही आपण अपेक्षा म्हणजे जे काही आपल्या समस्या पाहतो की मला वाटतं की समस्यांमध्ये जर आपण विचार केला, आपले रस्ते असतील, आपल्या मला वाटतं की दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीपासून जर आपण विचार केला म्हणजे आपली काडी पेटी असेल, त्यानंतर आपल्या घरात असणारा गॅस असेल, त्यानंतर आपली एखादी सेफ्टी पिन असेल, तिच्यापासून जर आपण विचार केला तिचं ध्येय धोरण त्या ठिकाणी तिच्या किंमत ठरवण्यापासूनचा सगळी जी काही गोष्ट आहे ती त्या ठिकाणी घडत असते आणि त्या गोष्टीला महत्व देऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी मतदानाचा जो काही आपला हक्क आहे
कर्तव्य, अधिकार आहे, या तीनही गोष्टींचा आपण वापर करण्यासाठी येणाऱ्या 13 मेला, मला वाटतं की आपली तारीख 13 मे, या 13 मे ह्या दिवशी आपण सर्वांनी जी काही मतदानाची जी काही टक्केवारी आतापर्यंत जी 60, 70, 65% जी होत होती, मला वाटतं की 63.35 ही पहिल्या याची मला वाटतं की मागच्या जी काही निवडणुका झाल्या त्याची टक्केवारी होती. या टक्केवारीचं रेकॉर्ड मोडून आपण सर्वजण मिळून 100% मतदान कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आजचा जो काही कार्यक्रम आहे, मला वाटतं की हा 3 दिवसापासून चालू आहे. मला वाटतं की त्या दिवशी प्रभात फेरी होती शाळेच्या वतीनं. त्यानंतर आपण ग्राम सुरक्षा यंत्रणेला मेसेज सुद्धा टाकलेला होता की रांगोळी स्पर्धा काल होती आणि आज बचत गटाच्या तुमच्या सर्वांच्या भगिनींच्या वतीनं आज या ठिकाणी हा कार्यक्रम होता. तर खूप साऱ्या संख्येनं या ठिकाणी यायला हवं होतं, परंतु काही हरकत नाही, आपण खूप काही कार्य करू शकतो. बघा, आपल्याला वाटतं की खूप संख्येने आलं पाहिजे, परंतु मला वाटतं की आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुले यांचं उदाहरण आहे की बघा, त्यावेळेला जर त्यांनी विचार केला असता तर आज हा समाज त्या ठिकाणी उभा राहिला नसता. आपल्याला ज्या काही गोष्टी मिळाल्या त्या कदाचित मिळाल्या नसत्या. तर या गोष्टींचा आपण सर्वांनी आदर्श ठेवला पाहिजे. या महापुरुषांचे विचार आपण सर्वांनी डोक्यात ठेवले पाहिजे, मला असं वाटतं. त्यानंतर निश्चितच आपण सर्वजण येणाऱ्या 13 तारखेला आपल्या सोबतचे जे जे 5 मित्र आहेत त्या किंवा ज्या तुमच्या मैत्रिणी असतील त्या सर्वांना सांगून, शेजारी असेल,